मित्रांनो, मी पुन्हा स्वागत करत आहे तुमच्या प्रिय संतनाथ बृहत ॲस्ट्रो चॅनलमध्ये. आज आपण चंद्रमाबद्दल विशेष करून जानकारी हासिल करणार आहोत. त्यामध्ये चंद्राचा जो मंत्र आहे पुराणातला, त्याचा आपण पहिल्यांदा जप करायचा आहे. दधिशंक तुषाराभैरोदार्ण संभवम नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुटभूषणम्. या मंत्राचा जाप करून आपण चंद्राविषयी विशेष करून जानकारी प्राप्त करणार आहोत. मी माझ्या बुद्धी व सामर्थ्यानुसार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. चंद्र एक अत्यंत चंचलमय ग्रह आहे. तो व्यक्तीच्या जीवनामध्ये जेवढ्या गोष्टी एवढ्या फटाफट क्रिएट करतो तेवढं कुठलाही दुसरा ग्रह करू शकत नाही. चंद्र हा एकमेव मनाचा कारक मानलेला आहे. मन म्हणजे ज्या पद्धतीनं आता सध्या ज्या पद्धतीत मन एक विचार करतंय तर लगेच दुसऱ्या क्षणी दुसरा विचार, अशा पद्धतीत त्या चंद्राचा स्वभाव आहे. चंद्र सर्वप्रथम आपण बघूया चंद्राचे शुभ परिणाम व त्याचबरोबर त्याचे नकारात्मक परिणाम. त्याच्यावर मी तुम्हाला उपाय सांगणार आहोत, ते या व्हिडिओच्या अंतिम कालावधीमध्ये सांगेन. सर्वप्रथम आपण विचार करूया आता सध्या लग्नस्थानी असणाऱ्या चंद्रमाबद्दल. लग्नस्थानी जो चंद्रमा आहे तो सर्वप्रथम व्यक्तीच्या स्वभावामध्ये चंचल प्रवृत्ती सगळ्यात जास्त आहे. कायमस्वरूपी त्याच्या आचरणामध्ये तुम्हाला चंचल प्रवृत्ती सगळ्यात जास्त दिसेल आणि या चंचल प्रवृत्तीमुळे त्या व्यक्तीवर जास्त करून माणसं आकर्षित होणं, त्याला शक्यतो माणसांना आकर्षित करायला सगळ्यात जास्त आवडतं. प्रथम स्थानी असणाऱ्या चंद्रमाला अटेन्शन त्या व्यक्तीला सगळ्यात जास्त पाहिजे असतं. दुसऱ्या गोष्टींबद्दल विचार करायचा झाला तर दुसऱ्या स्थानाचा जो चंद्रमा आहे तो शक्यतो परिणाम अशा पद्धतीत देतो की त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये जे तो बोलत आहे त्या शब्दांवर तो 100% ठाम राहील याची शाश्वती देता येत नाही. कारण की द्वितीय स्थानी हे वाणीचे स्थान मानलेलं आहे. अशा व्यक्तीजवळ कधी सुद्धा सेविंग राहणं हे अत्यंत कठीण प्रवृत्तीचं राहतं. अशा व्यक्तीचा जो स्वभाव आहे त्या गोष्टींमध्ये सर्वप्रथम आपल्या स्वतःबद्दल जास्तीत जास्त बढाई मारणं हा त्या व्यक्तीचा प्रथम स्वभाव राहतो. दुसऱ्याबद्दल सांगायचं, तिसरी गोष्ट सांगायची झाली, तृतीय स्थानामध्ये जो चंद्रमा आहे तो व्यक्तीच्या स्वभावामध्ये खास करून संदेह उत्पन्न करतो. संदेह म्हणजे प्रत्येक गोष्टींमध्ये विनाकारण संशय उत्पन्न करतो. तो कुठलाही काम करायला जातो, कुठलाही प्रयत्न करायला जातो, त्याच्यामध्ये सर्वप्रथम प्रश्नचिन्ह त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये उत्पन्न होतं की हे केल्यानं माझं होईल का? झालं तर सक्सेस झालं तर त्याच्यामध्ये निरंतरता राहील का? निरंतरता राहिली तर त्यामधून त्या निरंतरता पद्धतीत आर्थिक इन्कम होईल का? अशा पद्धतीत त्या व्यक्तीला कायमस्वरूपी त्रास होतो. त्यानंतर चतुर्थ स्थानी जो चंद्रमा आहे तो चतुर्थ स्थानातला जो चंद्रमा आहे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर मातृत्व सुखाचं तो प्रदर्शित करतो. मातृत्व सुख तुमचं कसं आहे, तुमचं तुमच्या आईच्या संग तुमचे कसे प्रकारचे संबंध आहेत, सुमधुर आहेत का कटुता आहेत, ते चतुर्थ स्थानातला चंद्रमा राहतो. ज्यावेळी चतुर्थ स्थानामध्ये चंद्रमा बसतो त्यावेळी व्यक्तीच्या घरातल्या व्यक्तींबरोबर विनाकारण वादविवाद होणं, छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन कायमस्वरूपी तणातणी राहणं, मतभेद राहणं, या गोष्टींमध्ये चतुर्थ स्थानातला चंद्रमा खास करून त्रास देतो. चतुर्थ स्थानातला चंद्रमा खास करून आईकडून आर्थिक लाभ प्राप्त होण्याची स्थिती दाखवते. अर्थात तुमच्या मामाच्या गावावरून तुम्हाला आर्थिक लाभ प्राप्त होण्याची स्थिती दाखवते. पंचम स्थानी असणारा जो चंद्रमा आहे तो व्यक्तीच्या शिक्षणामध्ये खास करून चंचल प्रवृत्ती दाखवतो. ही साईड घेतल्यानंतर ही साईड बदलणं किंवा साईड बरोबर चाललेली आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी संदेह उत्पन्न करत राहणं हा तुमच्या चंद्राचा मुख्यतः परिणाम आहे पंचम स्थानातल्या. त्याचबरोबर षष्ठम स्थानातला जो चंद्रमा आहे तो खास करून तुम्हाला आजार उत्पन्न करून दाखवतो. या आजारामध्ये प्रमुख जो आजार आहे तो म्हणजे कफ.
व्यक्तीच्या जीवनामध्ये सर्दीचा त्रास सगळ्यात जास्त राहतो, दम्याचा सुद्धा त्रास होण्याची संभावना राहते. त्याचबरोबर त्या स्थानी विद्यमान जो चंद्रमा आहे तो व्यक्तीला शराबी म्हणजे दारू इत्यादी व्यसनी बनवण्याचा सुद्धा स्थिती दाखवतो. तो जुवा म्हणजे सट्टा इत्यादी खेळू शकतो, लॉटरी इत्यादी खेळण्याकरता प्रवृत्त करू शकतो. तर शक्यतो षष्टम स्थानी असलेला चंद्रमा तुम्हाला हा त्रास देतो. सप्तम स्थानी जो चंद्रमा आहे तो खास करून तशा व्यक्तीला पत्नी चांगल्या पद्धतीतली उपलब्ध करून देतो किंवा पती सुंदर विवेकशील अशा पद्धतीतला उत्पन्न प्राप्त करून देतो. जो सप्तम स्थानातला चंद्रमा आहे तो तुम्हाला शक्यतो चंचल प्रवृत्तीचा बनवू शकतो. म्हणजे खास करून आपल्या पार्टनरला घेऊन संदेह व स्वतःच्या बाहेर कुठेतरी काहीतरी विशेष जे समाजामध्ये चालत नाही अशा अयोग्य गोष्टी तुमच्या चालवण्याची स्थिती दाखवतो. अष्टम स्थानातला जो चंद्रमा आहे तो तुम्हाला व्यसनी बनवू शकतो. असा व्यक्ती सगळ्यात जास्त चंचल प्रवृत्तीचा, जास्त वार्तालाप करणारा, विनाकारण आपल्या वाईट गोष्टींना सहजासहजी सांगणारा, चांगल्या गोष्टींना सुद्धा सहजासहजी सांगणारा असा बनवतो. भाग्यस्थानातला जो चंद्रमा आहे तो तुम्हाला शक्यतो भाग्यस्थानापासून भरपूर आर्थिक लाभ प्राप्त करायला मदत करतो. व याचबरोबर भाग्यस्थानातला जो चंद्रमा आहे तो शक्यतो व्यक्तीला भाग्यावर जास्त डिपेंडेड राहण्याकरता प्रवृत्त करू शकतो. दशम स्थानातला जो चंद्रमा आहे तो शक्यतो शिक्षणात, तुमच्या करिअरमध्ये, कायमस्वरूपी कर्ममध्ये जिथून अर्थ अर्जन होणार आहे त्या गोष्टींमध्ये धरसोड करायला प्रवृत्त करतो. तो जो तुमचा 11व्या स्थानाचा चंद्रमा आहे, इन्कम चालू झालेला आहे, योग्य पद्धतीत चालू आहे, परंतु मन प्रवृत्त करून शेअर मार्केटमध्ये एक्स्ट्रा इन्कम प्राप्त करण्यामध्ये किंवा कुठल्या तरी वेगवेगळ्या गोष्टीतून आर्थिक लाभ होण्याकरता तुमच्याद्वारे प्रयत्न करायला बाध्य करतो. जो तुमचा द्वादस्थानाचा चंद्रमा आहे तो खास करून तुम्हाला एकांतवासी बनवतो. एकांतवासी म्हणजे एकांत स्थानामध्ये राहण्याकरता प्रवृत्त करतो. असा व्यक्ती जास्त करून समाजामध्ये ज्यावेळी जातो त्यावेळी तो स्वतःला जास्त करून असा दाखवण्याचा प्रयत्न करतो की तो त्यांच्यापेक्षा वेगळा आहे व तो असा सुद्धा दाखवतो की त्याला त्या गोष्टी आवडत नाहीये, तो कुठल्या तरी कोपऱ्यात जाऊन बसायचा प्रयत्न करतो. असं नाहीये. त्या व्यक्तीने ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माणसांमध्ये मिळण्याचा प्रयत्न करावा व असा व्यक्ती अत्यंत आध्यात्मिक असतो, परोपकारी असतो, परोपकारवादिता असतो. अशा व्यक्तीला शक्यतो मोक्ष लवकर प्राप्त होण्याची सुद्धा स्थिती दाखवलेली आहे. शास्त्र तर ह्या तक सांगते की असा व्यक्ती लवकरात लवकर मोक्षकामी बनतो, त्या व्यक्तीला संन्यास प्राप्त होण्याचे योग बनते. आता तुम्हाला मी हे झालं नकारात्मक. सकारात्मक काही गोष्टी थोड्याशा सांगितलेल्या आहेत. नकारात्मक चंद्राच्या गोष्टी थोड्याशा जास्त वाटतात, पण तरीसुद्धा चंद्र हा एक अत्यंत चंचलमय ग्रह आहे. त्याच्याकरता तुम्हाला खास करून उपाय सांगतोय, तो फक्त करावा. तो उपाय म्हणजे काय तर पौर्णिमाच्या दिवशी चांदीच्या पात्रामध्ये दूध घेणं व सूर्याला अर्घ्य दाखवणं हे तुम्ही चालू करावं. शक्यतो तुम्हाला त्याचा भरपूर फायदा मिळेल. एकादशीच्या दिवशी खास करून चंद्राचं व्रत करणं व याचबरोबर ज्या दिवशी पौर्णिमा असेल किंवा चांगल्या पद्धतीतला चंद्रमा असेल त्या दिवशी जिथं तुम्ही शयन करत आहात तिथं डायरेक्ट चंद्राचं किरण पडणं हे या वाईट चंद्रावरचा सगळ्यात चांगला उपाय आहे. त्याचबरोबर चंद्रसूक्ताचं तुम्ही वाचन करू शकता. सुरुवातीला तुम्हाला मी मंत्र सांगितलेला होता, तो मंत्र तुम्ही म्हणू शकता. अशा पद्धतीत तुम्हाला शक्यतो भरपूर चंद्रमापासून आर्थिक लाभ, मानसिक सुख हे प्राप्त होईल. खास करून मानसिक सुखाचा एकमेव ग्रह आहे ज्याच्यामध्ये समाधान प्राप्त होऊ शकतं, तर हाच एकमेव आहे. याच्याकरता मी तुम्हाला उपाय सांगितलेले आहे, ते अवश्य करावे. बाकी ठीक आहे. बाकी पत्रिकेनुसार वेगवेगळे रिझल्ट मिळतच राहतात. शक्यतो त्यावर वाईट दृष्टी असेल चंद्रमावर तर त्याचा रिझल्ट वेगळा असेल, त्याच्यावर चांगली दृष्टी असेल, गुरुची असेल तर त्याचा रिझल्ट चांगला असेल. परिस्थितीनुसार चंद्र थोडा बहुत इकडे तिकडे होऊ शकतो. हे तुम्हाला कॉमन फॅक्ट सांगितलेलं आहे. बाकी उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे, ते कृपा करून तुम्ही करावे. बाकी ठीक आहे जी. धन्यवाद.